तर विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी व्याकरणाचे अनेक भाग बघितलेले आहेत. त्यामध्ये शब्दांच्या जाती किती होत्या? 8 होत्या. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी किंवा केवल प्रयोगी आणि उभयनामी असे आपण शब्दांच्या जाती बघितलेल्या होत्या. त्यानंतर आपण लिंग, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग असे 2 प्रकारचे लिंग बघितलेले आहेत. त्यानंतर आपण बघितलेलं आहे एकवचन, अनेकवचन. एकवचनामध्ये एकच वस्तू विचारली जाते, सांगितली जाते. अनेकवचनामध्ये अनेक गोष्टींचा विचार केला जातो. लिंगमध्ये मी काय सांगितले, फक्त स्त्रीलिंग म्हणजे स्त्रीचा त्या ठिकाणी वापर केला जातो आणि पुल्लिंग म्हणजे पुरुषांचा वापर केला जातो. लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग असं बघितलेलं आहे. काळ हे बघितलेलं आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ. वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमानकाळ म्हणजे चालू असलेली घटना, आता सध्या जी चालू आहे ती घटना. आणि भूतकाळ म्हणजे होऊन गेलेली घटना. भविष्यकाळ म्हणजे घडणारी पुढं घटना. अशा पद्धतीनं आपण अनेक प्रयोगांचा या ठिकाणी म्हणी म्हणा, वाक्यप्रचार म्हणा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दलचे शब्द अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण उपसर्ग लावणारे, प्रत्यय लावणारे, सामान्य रूप, विभक्ती प्रत्यय, प्रयोग, कर्तरी, कर्मणी, भावे, विभक्तीचे 8 प्रकार बघितले. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन त्यांचे प्रत्यय बघितलेले आहेत आपण. एकवचनामध्ये प्रत्यय काय लागतो, अनेक वचनामध्ये प्रत्यय काय लागतो, या सगळ्या गोष्टीचं विवेचन आपण या व्याकरण विभागामध्ये केलेलं आहे. जर आपल्याला अभ्यासासाठी दिलेला इयत्ता 7वीचा पुढचा जो व्याकरणचा भाग आहे आणि त्या व्याकरणाच्या भागाचं नाव आहे वाक्याचे प्रकार. काय नाव आहे? वाक्याचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे वाक्याचे प्रकार पाहत असताना आपण सर्वात पहिला म्हणजे काय बघायचं आहे? वाक्य म्हणजे काय. तुम्हाला पहिल्यांदा माहित असायला पाहिजे वाक्य म्हणजे काय. त्यानंतर मग आपण वाक्याचे प्रकार व त्याचे प्रकार बघायचे आहेत. तर या ठिकाणी चला मुलांनो, आज आपण वाक्याचे प्रकार, वाक्य या सगळ्या गोष्टी, त्यांची उदाहरणे, या सगळ्या गोष्टींचे विवेचन आता आपल्याला बघायचं आहे. वाक्य म्हणजे काय आहे? संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला संपूर्ण अर्थ त्या वाक्याचा संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला, शब्दांचा जो समूह आहे, संपूर्ण वाक्याचा अर्थ तो सांगत असतो, त्याला वाक्य असे म्हणतात. संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला, संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. परत एकदा लक्षात घ्या, संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. वाक्याचे एकूण 2 भाग आहेत. वाक्याचे म्हटलेले भाग म्हटलेले, प्रकारकडे अजून गेलेलो नाही भाग. तो भाग म्हणजे 2 भाग आहेत. ज्याच्याविषयी सांगायचा ते म्हणजे उद्देश. ज्याच्याविषयी तुम्ही सांगणार आहे ती गोष्ट म्हणजे उद्देश, आणि जे सांगायचे आहे ते म्हणजे विधेय. वाक्याचे असे 2 भाग आहेत, प्रकार व भाग, उद्देश आणि विधेय. ज्याच्याविषयी सांगायचं आहे ते उद्देश, मला ज्याच्याविषयी बोलायचं आहे तो म्हणजे उद्देश, आणि जे सांगायचं आहे ते म्हणजे विधेय. ज्याच्याविषयी बोलायचं ते उद्देश आणि जे सांगायचं आहे ते विधेय. उदाहरण बघूया आपण. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. बघा, त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. वाक्य लक्षात घ्या.
त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो। या वाक्यामध्ये लक्षात घ्या, या वाक्यामध्ये मुलाविषयी सांगायचं आहे म्हणजे मुलगा हा उद्देश आहे। मुलगा कुठे गेलेला आहे? मुंबईला। कशाने गेलेला आहे? आगगाडीने गेलेला। मग मुलाविषयी माहिती सांगायला लागले। या वाक्यामध्ये मुलाविषयी माहिती सांगलेली म्हणजे मुलगा हा उद्देश आहे। कुणाविषयी माहिती सांगायला आहे? मुलग्याविषयी माहिती सांगायला आहे। मुलगा हा त्यातला उद्देश आहे। तर जातो हे विधेय काय सांगायचं आहे? तो चाललेला आहे, जातो हे विधेय। या वाक्यातील त्याचा मोठा हे शब्द उद्देशाचा विस्तार आहे। बघा, त्याचा मोठा हे शब्द काय आहे? उद्देशाचे विस्तार आहे। तर दररोज आगगाडीने हे शब्द विधेयाचे विस्तार आहे। त्याचा मोठा आहे उद्देशाचे विस्तार आहे आणि दररोज आगगाडीने हे विधेयाचे विस्तार आहे। विस्तारित रूप सांगितलेलं आहे त्याचं। मुलगाविषयी बोललेला आहे म्हणजे उद्देश कोण आहे? मुलगा। जातो हे काय आहे? त्याचा विधेय आहे। आणि त्याचा मोठा हे काय आहे? उद्देशाचा विस्तार आहे। आणि आगगाडीने दररोज हे विधेयाचे विस्तार आहे। आपण हे सगळं उजळणी वजा घ्यायला लागलेलं आहे बाळांनो। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला झालेल्या आहेत, फक्त तुमची उजळणी चालू आहे। आता काही छोटी वाक्य मी तुम्हाला तयार करून दाखवते, विदेश आणि उद्देश कसं ओळखायचं। पहिला आहे पाऊस पडला। यातला पाऊस हा उद्देश आहे, पडला हा विधेय आहे। पहिला येणारा हा उद्देश असतो आणि दुसरा येणारा काय असतो? विधेय असतो। पाऊस हे काय आहे? उद्देश आहे आणि पडला हे काय आहे? विधेय। दुसरा आहे काल रात्री पाऊस धो धो पडला। यातलं दुसरं उदाहरण घेतलेलं आहे काय बाळांनो? काल रात्री पाऊस धो धो पडला। काल रात्री हे काय आहे? उद्देश आहे आणि पाऊस धो धो पडला हे काय आहे? विधेय आहे। मोर नाचतो, पुढचं उदाहरण आहे बघा, मोर नाचतो। आता तुम्ही ओळखा बघा, यातला उद्देश कोण आहे? मोर आणि नाचतो हे काय आहे? विधेय। आपला सुंदर पिसारा फुलवून मोर थुई थुई नाचतो। यातलं उद्देश आणि विधेय ओळखायचं आहे। आपला सुंदर पिसारा फुलवून हे उद्देश आहे आणि मोर थुई थुई नाचतो हे काय आहे? विधेय विस्तार आहे। अशा पद्धतीनं आपण विधेय, उद्देश आणि विधेय, पहिल्यांदा येणारा तो उद्देश आणि दुसऱ्यांदा येतो तो विधेय। म्हणजे पाऊस पडला, यातला पाऊस हे काय आहे? उद्देश आहे, पडला हे काय आहे? विधेय आहे। किंवा मोर नाचतो, यामधला मोर हे काय आहे? उद्देश आहे, नाचतो हे काय आहे? विधेय। हे तुमच्या लक्षात आल्यानंतर मग आपल्याला पुढच्या भागाकडे जायचं आहे आणि पुढचा जो भाग आहे तो म्हणजे वाक्याचे प्रकार। पुढचा कुठला भाग आहे आता आपल्याला बघायचा आहे। त्या अभ्यासक्रमामध्ये असलेलं नाव आहे वाक्याचे प्रकार। वाक्याचे एकूण 4 प्रकार या ठिकाणी आपल्याला 7वीला अभ्यासायचं आहे। त्यातला जो पहिला आहे तो विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य, तिसरा आहे उद्गारार्थी वाक्य आणि चौथा आहे अज्ञार्थी वाक्य। अशा पद्धतीनं ही 4 वाक्य आपण उदाहरणासह आपण स्पष्ट करून घ्यायची आहे। आता पहिलं जे म्हटलेलं आहे विधानार्थी वाक्य, ज्या या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलं जातं। विधानार्थी वाक्य लक्षात घ्या बाळांनो, या प्रकारच्या वाक्यात फक्त आणि फक्त विधानच केलं जातं। दुसरं कुठल्याही गोष्टीचा या ठिकाणी विचार केला जात नाही। फक्त आणि फक्त विधानाचाच अभ्यास केला जातो, त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात। ज्या प्रकारच्या वाक्य
वाक्यात केवळ विधानच केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये केवळ विधानच केले जाते त्याला काय म्हणतात? विधानार्थी वाक्य असे म्हणतात. आता उदाहरण जर घ्यायचं असेल तर पहिलं बघा, मी दररोज शाळेत जातो. मी दररोज कुठे जातो? मी दररोज शाळेत जातो. शाळेत मी दररोज जातो हे विधान आहे. शाळेत मी दररोज जातो. दुसरं आहे, मी नेहमीच अभ्यास करतो. मी काय करतो? नेहमीच अभ्यास करतो. मी नियमितपणे अभ्यास करतो. तिसरं आहे, माझे घर दवाखान्याजवळ आहे. माझे घर कुठं आहे? दवाखान्याजवळ आहे. माझे घर दवाखान्याजवळ आहे. हे याच्यामध्ये फक्त आणि फक्त विधानच केलेलं आहे त्यामुळे हे विधानार्थी वाक्य आहे. तो रोज व्यायाम करत नाही. हे सुद्धा विधानार्थी वाक्यच आहे. तो रोज काय करत नाहीये? व्यायाम करत नाही. विधान केलेलं आहे मधून हे विधानार्थी वाक्य आहे. काल खूप पाऊस पडला. काल खूप पाऊस पडला. काल काय झालेलं आहे? खूप पाऊस पडलेला आहे. हे सुद्धा एक विधानार्थी वाक्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. गुलाबाचे फूल सुंदर आहे. गुलाबाचे फूल कसे आहे बाळांनो? सुंदर आहे. सुंदरच असतं ना गुलाबाचं फूल. गुलाबाचे फूल कसं आहे? सुंदर आहे. म्हणून काय म्हटले? वाक्यात केवळ विधान केलं जातं. फक्त आणि फक्त विधान ज्या ठिकाणी केले जातात त्याला आपण काय म्हणायचं आहे? विधानार्थी वाक्य असे म्हणतात. व्याख्या सुद्धा तुम्हाला पाठ करायला साधी, सोपी आणि सरळ. ज्या प्रकारच्या वाक्यामध्ये केवळ विधान केले जाते, केवळ आणि केवळ विधान केले जाते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. मग त्याच्यामध्ये उदाहरणं मी कुठली कुठली सांगितले? मी दररोज शाळेत जातो. मी नेहमीच अभ्यास करतो. माझे घर दवाखान्याजवळ आहे. तो रोज व्यायाम करत नाही. काल खूप पाऊस पडला. गुलाबाचे फूल सुंदर आहे. या उदाहरणामध्ये फक्त आणि फक्त केवळ विधानच केलेलं आहे म्हणून याला विधानार्थी वाक्य असं म्हटलेलं आहे. यामध्ये फक्त विधानाचंच केलेलं आहे. विधानच विचारलेलं आहे. विधानरूपीच वाक्य तयार केलेलं आहे म्हणून याला काय म्हटलेलं आहे बाळांनो? विधानार्थी वाक्य असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला याच्या पुढे जायचं आहे. तो त्याचा दुसरा भाग आहे तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. तर प्रश्नार्थी वाक्य ज्या प्रकारच्या वाक्यात केवळ प्रश्न विचारलेला असतो. फक्त आणि फक्त प्रश्न. ज्या वाक्यामध्ये केवळ फक्त प्रश्न विचारला जातो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. प्रश्नार्थी वाक्याचं चिन्ह माहित आहे बाळांनो तुम्हाला कसं आहे? प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्याचं चिन्ह प्रश्न चिन्ह माहित आहे. ज्या ठिकाणी प्रश्न चिन्ह असेल त्या ठिकाणी ते प्रश्नार्थी वाक्य आहे. आणि जास्त करून प्रश्नार्थी वाक्य जरा परीक्षेला विचारले जातात. ज्या प्रकारच्या वाक्यात केवळ प्रश्न विचारला जातो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. आता आपण एक एक उदाहरणाच्या साहाय्याने हे वाक्य समजावून घेऊया. त्यातलं पहिलं उदाहरण आहे, तुला लाडू आवडतो का? लाडू आवडतो का? का झाल्यावर प्रश्नचिन्ह. तुला लाडू आवडतो का? प्रश्नचिन्ह. तुला लाडू आवडतो का? का नाही? आवडतो का नाही? मग त्याला आवडत असेल तर तो हो म्हणेल, नसेल तर नाही म्हणेल. पण आपण काय केलेलं आहे? त्याला प्रश्न विचारलेला आहे, तुला लाडू आवडतो का? तुम्ही सकाळी कधी उठला? तुम्ही सकाळी कधी उठला? कधी?
कधी हा प्रश्नचिन्ह आलेला आहे, कधी. पहिल्या प्रश्नचिन्हामध्ये का आलेला आहे, दुसऱ्या उदाहरणामध्ये काय आलेलं आहे, कधी उठला. तुम्ही सकाळी कधी उठला, केव्हा उठला, काय समजलंच नाही, म्हणजे असा आपण प्रश्न विचारू शकतो. तिसरा आहे, तुझ्या शाळेचे नाव काय आहे. एवढा सुंदर बोलतोस, एवढा सगळं करतोस, तुझ्या शाळेचं नाव काय आहे. काय हे प्रश्नचिन्ह आलेलं आहे, काय हे आलेलं आहे, काय, आणि त्याच्या समोर काय आलेलं आहे, प्रश्नचिन्ह आलेलं आहे. तुझ्या शाळेचे नाव काय, तुझ्या शाळेचे नाव काय आहे. त्याच्या पुढचं उदाहरण आहे, तू कधी अभ्यास करतोस. कधी अभ्यास करतोस झाल्यानंतर प्रश्नचिन्ह. प्रत्येक वाक्य संपल्यानंतर प्रश्नचिन्ह हे तुमचं आलंच पाहिजे, कारण त्या वाक्यामध्ये तिथं प्रश्न असतो. तू कधी अभ्यास करतोस, मला दिसतच नाहीस तू कधी अभ्यास केलेला, म्हणून विचारलंय तू कधी अभ्यास करतोस. काल किती पाऊस पडला. काल मी नव्हतो, मला माहित नाही, किती पाऊस पडला. प्रश्नचिन्ह. काल किती पाऊस पडला, प्रश्नचिन्ह. कोणते फूल सुंदर आहे. कोणते फूल सुंदर आहे, प्रश्नचिन्ह. बघा, या सर्व उदाहरणामध्ये केवळ प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे त्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हटलेलं आहे. ज्या वाक्यामध्ये केवळ प्रश्नच विचारला जातो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या प्रकारच्या वाक्यात केवळ प्रश्न विचारला जातो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. त्यातलं उदाहरण आपण घेतलं होतं, तुला लाडू आवडतो का. काय झालं, त्यातलं विचारलेला प्रश्न. तुम्ही सकाळी कधी उठला. कधी अंडरलाईन करून तुम्हाला प्रश्न पाहिजे असेल तर उदाहरणानंतर लिहून घ्या, त्याच्या खाली अंडरलाईन. का, कधी, काय, कधी, किती, कोणते, कसे, कुठे, केव्हा, यासारख्याचे आलेले शब्द ते आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. तुला लाडू आवडतो का. तुम्ही सकाळी कधी उठला. कधी. तुझ्या शाळेचे नाव काय आहे. काय. तू कधी अभ्यास करतोस. कधी. काल किती पाऊस पडला. किती. कोणते फूल सुंदर आहे. कोणते. बघा, का, कधी, काय, कधी, किती, कोणते, हे सगळे काय झाले या ठिकाणी आलेले प्रश्न विचारायला आलेले शब्द आहेत. अशा पद्धतीनं आपण प्रश्नार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य समजले बाळांनो तुम्हाला. विधानार्थी वाक्यामध्ये काय झालेलं असतं, फक्त विधानच केलेलं असतं, त्याला विधानार्थी वाक्य. आणि प्रश्नार्थी वाक्यामध्ये केवळ विधान प्रकार, या वाक्याच्या प्रकारामध्ये केवळ प्रश्नच विचारला जातो, तेव्हा त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. या सर्व उदाहरणामध्ये प्रश्न विचारलेले आहेत म्हणून हे प्रश्नार्थी वाक्य झालेलं आहे. त्याच्या पुढचा जो वाक्य आहे तो म्हणजे उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार असतो. भावना, ओहो, अबोबो, रे रे, अरेच्चा, केवढा, उद्गार, भावना व्यक्त केलेले असतात, भावनेचा उद्गार काढलेला असतो. या प्रकारच्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो तेव्हा त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. भावनेचा उद्गार, तुमच्या मनामधली भावना उत्सपून आलेली असेल. अरे रे, अबब, असं कसं, असं असेल ना, अरे रे, अबब, शाबाश, अरेच्चा, तेवढा, म्हणजे असं आश्चर्यकारक. तुमच्या उद्गारातून ते वाक्य तुम्हाला जाणवलं पाहिजे की हे भावनेचा उद्गार आहे, आपल्या मनातल्या भावना त्या ठिकाणी उत्सपून आलेल्या आहेत. अशा पद्धतीच्या वाक्यात भावनेचा जो उद्गार निघतो तेव्हा त्याला काय म्हणतात,
उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात। आता जर आपल्याला उद्गारार्थी वाक्य उदाहरणासह स्पष्टीकरण घ्यायचं असेल तर बघा, एक अरे रे, अरे रे झाल्यानंतर उद्गारार्थी चिन्ह द्या, उद्गारार्थी चिन्ह असं असतं, उद्गार द्या। अरे रे फार वाईट झाले, एखाद्याचं वाईट झालं असेल तर आपल्या तोंडातून भावना येतात, अरे रे फार वाईट झालं। एखादा चांगला मनुष्य मेला असेल किंवा व्यक्ती गेली असेल, तरुण मुलगा मेला असेल, काहीतरी झालं असेल, आग लागली असेल, काय पण म्हणजे असं धक्कादायक घटना घडली असेल तर अरे रे फार वाईट झाले असं आपण भावनेचा उद्गार काढतो। त्यानंतर दुसरा आहे शाबास, चांगले काम केलेस। एखादी चांगली कृती तुमची झाली असेल, परीक्षेत नंबर आला असेल, शाबास झाल्यानंतर उद्गार चिन्ह द्यायचं आहे, शाबास चांगले काम केलंस, अगदी मनापासून मला आवडेल तसं काम केलंय, शाबास असं त्याचा कौतुकाचं शब्द शाबास हे वापरायचं आहे। त्यानंतर तिसरा, अरे रे त्याला खूप मार लागला, कोणतरी पडलं असेल, लागलं असेल, कुठनं तरी पडलं असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, अरे अरे झाल्यावर उद्गार चिन्ह झाला, अरे अरे खूप मार लागला त्याला, भावनेचा उद्गार निघालेला आहे बघा। त्या व्यक्तीबद्दल तुमच्या भावना उच्चमळून आलेल्या आहेत, भावनेचा उद्गार झालेला आहे। आणि चौथा आहे शाबास, जिंकलात तुम्ही। एखादी स्पर्धा असेल, आट्टापट्टीची स्पर्धा चालू असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही जिंकला असेल तर भावनेचा चांगला उद्गार निघतो, शाबास जिंकलास तू। गड आला पण सिंहासारखा शूर, तानाजी गेला पण शाबासकी मिळाला शिवाजी बघा। त्यानंतर पाचवा आहे बाप रे किती पाऊस पडला काल, काल पाऊस किती पडला, बाप रे भावनेचा उद्गार निघालाय, बाप रे एवढा पाऊस पडला काल, किती पाऊस पडला काल, मनात सुद्धा नव्हतं की एवढा पाऊस पडेल, भावनेचा उद्गार बाप रे उद्गार चिन्ह। आणि सहावा आहे आहा किती सुंदर गुलाब हा, एखादं सुंदर फूल आलं असेल तुमच्या समोर, आहा किती छान फूल आहे, किती छान सुगंध आहे, मनाला मोहून टाकणारी एखादी गोष्ट असेल, किती छान सुंदर आहे, किती छान आहे गुलाब ना, किती छान आहे, रंग किती छान आहे, वास किती छान आहे, सुगंध त्याचा किती छान आहे, दिसायला ते किती छान आहे, हा हा उद्गार तुमच्या भावनेतून तुमच्या मनातून निघालेला आहे। म्हणजे या उदाहरणामध्ये, या सर्व उदाहरणामध्ये केवळ भावनेचा उद्गार केलेला आहे, म्हणून हे काय आहे, उद्गारार्थी वाक्य आहे। अरे रे फार वाईट झाले, 2 शाबास चांगले काम केलेस, 3 अरे रे त्याला खूप मार लागला, 4 शाबास जिंकलात तुम्ही, 5 बाप रे किती पाऊस पडला, बाप रे किती पाऊस पडला काल, काल झाल्यानंतर पण उद्गार चिन्ह द्यायचा, 2 वेळा उद्गार चिन्ह आलेला आहे, हा किती सुंदर गुलाब हा, इथं पण 2 वेळा उद्गार चिन्ह द्यायचं आहे। अशा पद्धतीनं भावनेचा उद्गार या उद्गारातून होतो, तेव्हा त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात। आणि शेवटचं वाक्य आहे अज्ञार्थी वाक्य। या वाक्या प्रकारच्या वाक्यात फक्त आज्ञा केली जाते किंवा आदेश दिला जातो, फक्त आदेश किंवा आज्ञा केली जाते तेव्हा त्याला अज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। फक्त आदेश आणि आज्ञा द्यायची, आदेश आणि आज्ञा ज्या वाक्यामध्ये दिली जाते त्याला अज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। म्हणून काय म्हणते बघा, या प्रकारच्या वाक्यात आज्ञा केली जाते, आज्ञा करणे। 4 वाक्यप्रचार वेगवेगळे आहेत हे लक्षात ठेवा, विधानार्थी वाक्य वेगळं आहे, प्रश्नार्थी वाक्य वेगळं आहे, उद्गारार्थी वाक्य वेगळं आहे आणि शेवटचं चौथं कुठलं आहे, अज्ञार्थी वाक्य। फक्त आज्ञा केली जाते, अज्ञार्थी वाक्यामध्ये फक्त आज्ञा केली जाते, आदेश केला जातो तेव्हा त्याला अज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। आता अज्ञार्थी वाक्यामध्ये सुद्धा काही उदाहरणं आपल्याला घेता येतील। त्यातलं पहिलं आहे मुलांनो रांगेत चला, मुलांना आज्ञा केलेली आहे,
मुलांनो रांगेत चला. काय केलेले आहे? आज्ञा केलेले आहे, आदेश सोडलेले आहे. मुलांनो तुम्ही कसे चला? रांगेत चला. त्यानंतर दुसरा उदाहरण आहे, उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. तुमचं शरीर उत्तम राहायचं असेल, तुम्हाला रोगराई व्हायची नसेल तर आज्ञा केलेल्या व्यायाम करा. व्यायामासारखी दुसरी गोष्ट कुठली नाही आहे. व्यायाम करा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तिसरं आहे, सगळ्यांनी रांगेत उभे राहा. पहिलं होतं रांगेत चला आणि दुसरं तर तिसरं कसं आहे, सगळ्यांनी रांगेत चला, उभे राहा. आता प्रार्थनेला उभा राहिलेला आहे. सगळ्यांनी रांगेत व्यवस्थित उभे राहा अशी आज्ञा, आदेश सोडलेला आहे. चौथा आहे, दररोज व्यायाम करा. आत्ताच म्हटलेले आहे मी मगाशी, दररोज व्यायाम करा. आदेश आहे, आज्ञा आहे, रोज व्यायाम करा. पाचवा आहे, छत्री घेऊन जा. पाऊस येईल, सापडशील पावसात, आज्ञा केलेली आहे, आदेश दिलेला आहे, बाहेर जाताना छत्री घेऊन जा. उन्हापासून पण बचाव होईल, पावसापासून पण बचाव होईल, पण जाताना काय कर, छत्री घेऊन जा. आणि सहावा आहे, तो गुलाब मला दे. ते तुझ्या हातामध्ये जे गुलाबाचं फूल आहे ते गुलाबाचं फूल मला दे. अशा पद्धतीनं मुलांनो रांगेत चला, उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा, सगळ्यांनी रांगेत उभे राहा, दररोज व्यायाम करा, छत्री घेऊन जा, तो गुलाब मला दे. अशी विविध उदाहरणं आपल्याला या ठिकाणी आज्ञात्मक वाक्यामध्ये सांगता येतील. फक्त आज्ञा करायची आहे, आदेश करायचा आहे. आता जे मी विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य सांगितलेले आहेत, त्यातले मी प्रत्येकी 6 उदाहरण घेतलेले आहेत. मुलांनो तुम्हाला हे जर समजलं असतील तर विधानार्थी वाक्यामध्ये कसं पहिलं फक्त विधानच केलं जातं. विधानार्थी वाक्यामध्ये मात्र पूर्ण विराम द्यायचा असतो शेवट, हे मात्र विसरू नका. प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्नचिन्हांचा वापर करायचा आहे. उद्गारार्थी वाक्यामध्ये सुद्धा उद्गारार्थी वाक्यांचा चिन्हांचा वापर करायचा आहे. आज्ञार्थी वाक्यामध्ये सुद्धा चिन्हांचा वापर करायचा, पूर्णविरामाचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला वेळ मिळणारच आहे. तुम्ही आत्ता जे मी उदाहरणं सांगितलेले आहेत किंवा हे व्याख्या ज्या सांगितल्या, विधानार्थी वाक्य फक्त विधानामध्ये विधानच केलं जातं, प्रश्नार्थामध्ये फक्त प्रश्नच विचारला जातो, उद्गारार्थामध्ये भावनेचा उद्गार काढला जातो, आज्ञार्थामध्ये आदेश आणि आज्ञा दिली जाते. हे फक्त लक्षात घ्या. तुमच्या हे वाक्य कसे तयार करतात ते लक्षात घ्या. आणि मग परीक्षेला तुम्हाला विचारतात की खालील वाक्यप्रचाराचे खालील उदाहरणातून वाक्याचे प्रकार ओळखा. मग एखादा प्रश्नार्थी वाक्य दिलं असेल कुठलं आहे, किंवा उदाहरणार्थी वाक्य दिलं असेल ते कुठलं आहे ओळखायचं आहे, किंवा उद्गारार्थी वाक्य दिले असतील ते ओळखायचं आहे, आज्ञार्थी वाक्य दिले असतील. आता बघा तुम्हाला एक उदाहरण देते. अरे रे फार वाईट झालं, कुठलं वाक्य येणार आहे? उद्गारार्थी वाक्य येणार आहे. कोणते फूल सुंदर आहे, याच्यामध्ये कुठलं वाक्यप्रचार येणार आहे, वाक्याचे प्रकार येणार आहे. कोणते फूल सुंदर आहे, प्रश्नार्थी वाक्य. किंवा मुलांनो रांगेत जा, यामध्ये वाक्याचे प्रकार कोणता येणार आहे? आज्ञार्थी वाक्य येणार आहे. मी दररोज शाळेत जातो, याच्यामध्ये कोणते वाक्याचा प्रकार येणार आहे? विधानार्थी वाक्य येणार आहे. हे वाक्याचे प्रकार बघण्यापूर्वी आपण विदेश आणि विधेय बघितलेला आहे. पहिला येतो तो उद्देश, दुसरा येतो तो विधेय. पाऊस पडला, पाऊसमध्ये उद्देश पाऊस आहे आणि विधेय हे पडला आहे. मोर नाचतो मध्ये मोर हे काय आहे? उद्देश आहे आणि नाचतो हे काय आहे? विधेय आहे. अशा पद्धतीनं उद्देश आणि विधेय आहे वाक्याचे भाग आहेत. वाक्य म्हणजे काय बघितलं? संपूर्ण अर्थ सांगणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. हेही बघितलं, वाक्याचे भाग बघितलं आणि वाक्याचे प्रकार बघितलं. लक्षात ठेवा, वाक्याचे भाग 2 आणि वाक्याचे प्रकार 4. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी. आता हे तुम्ही बघितल्यानंतर घरचा अभ्यास तुम्हाला सांगणार आहे मुलांनो. तुम्ही हे 6 प्रत्येकी 6
सायकसा 12 सांगतिकता सांचूक 24 उदाहरण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. प्रत्येक विधानार्थी वाक्याचे 10 उदाहरणं तयार करायची आहेत. प्रश्नार्थी वाक्याची 10 उदाहरणं तयार करायची आहेत. उद्गारार्थी वाक्याची 10 उदाहरणं तयार करायची आहेत आणि आज्ञार्थी वाक्याची 10 उदाहरणं तयार करून शाळा सुरू झाल्यानंतर माझ्याकडनं ती उदाहरणं तपासून घ्यायची आहेत. जर तुम्हाला समजलं नसेल तर शाळा चालू झाल्यानंतर परत एकदा विचारा. मी तुम्हाला हे वाक्याचे प्रकार परत एकदा समजावून सांगते. लक्षात ठेवा, प्रत्येक वाक्याचा समजावून घेत असताना उदाहरणामध्ये काहीतरी वेगळेपण आहे हे लक्षात घ्या. त्याच्यावरून ते लक्षात ठेवा आणि विधानं तयार करा. कुठं समजत नाही तिथं लिहून ठेवा. हे समजलं नाही आल्यानंतर विचारा. आपण तो भाग परत सोडूया. धन्यवाद.